टेनिस क्रिकेट विश्वातले एक नामवंत असे बॅट्समन आहेत. चला तलवली टीम तुमचा 12वा खेळाडू इथं आलेला नाही. 4 ओव्हरची मॅच टॉस इथं जिंकलाय बोनकोडे 11 बोनकोडे टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय इथं घेतलाय. बॅटिंग करण्यासाठी मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. प्रकाश शरप्पा आहे आणि त्याच्या समवेत खेळण्यासाठी लारा अर्थातच विशाल पाटील आणि प्रकाश शरप्पा. बॉलिंग मार्कवर आहे सागर. षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी 4 ओव्हरची ही मॅच. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मित्रांनो वन डे इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर 300 चेंडू एका वन डेला टाकले जातात. 300 वेळा मात्र 150 वेळा विकेट किपर उठाबशा करत असतो. जाऊया बॅक टू द क्रिकेट. पहिलाच बॉल सागरचा आणि स्ट्रायकिंग एंडला आहे. ज्यानं खूप चांगली बॅटिंग या स्पर्धेमध्ये केली प्रकाश शरप्पा आमचे परम मित्र आहेत. बेस्ट ऑफ लक प्रकाश. पहिलाच बॉल सागरचा. यावेळेस पहा बॅक ऑफ लेंथ होता हा बॉल. अगदी मागे खेचला. बॉलच्या लाईन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला नाही प्रकाश शरप्पाचा आणि बॉल मात्र विकेट किपरचा भेद घेऊन गेला. पहिलाच बॉल इथं डॉट. खूप चांगली बॉलिंग पहिल्या बॉलमध्ये सागरची. टॉस जिंकला बोनकोडे 11 बोनकोडे टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय ते घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी गावदेवी तलवली या टीमला आमंत्रित केलाय. यावेळेस बिग करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा घेतली आणि बॉल मात्र विकेट किपरच्या डोक्यावरून स्वप्नील नाईकच्या डोक्यावरून ट्रॅव्हल झाला. घोषित क्षेत्रामध्ये सिंगल आली प्रकाशच्या बॅटमधून आणि या सिंगल नंतर संघाचा श्री गणेशा झालेला आहे. आज आणि नक्कीच एक आवर्जून उल्लेख करेन कारण या स्पर्धेमधला एक नवीन नियम आहे. नवीन नाही तर जुनाच नियम आहे. कारण पहिल्याच दिवसापासून आम्ही घोषणा करतोय की ट्रँग्युलर सिरीजमध्ये जे 3 संघ दाखल होतात त्या संघामध्ये अनेक वेळा आपण चिट्ट्या उडवतो परंतु इथे चिट्टीचा काही प्रकार नाही. जो संघ या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धाबा बनवेल त्या संघाला मात्र अगदी फायनलचं तिकीट दिलं जाईल असा नियम आहे. यावेळेस अप ड्राईव्ह तिथे कॅच ड्रॉप झाले आणि बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. प्रकाशच्या बॅटमधून हा येतोय चौकार. यावेळेस ओरपीच बॉल ऑन ड्राईव्ह ते केलाय. शॉट मिड विकेटवरून डीपमध्ये बॉल चाललाय लॉंग ऑन रिजनमध्ये. तोपर्यंत अगदी खूप चांगली फिल्डिंग आणि फेक सुरेख आली. या फिल्डरचे जितेश राऊत टेनिस क्रिकेट विश्वातलं हे एक मोठं नाव आहे. लेदरचं क्रिकेट लेदरचे धडे लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत त्यांच्या माध्यमातून केले जातात. खूप चांगली फिल्डिंग. सिंगल आली. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 6 रन. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे सागर बॉलिंग मार्कवर. 5 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 6. सागर ऑन मार्क. यावेळेस पहा अगदी उचली घेणारा बॉल विकेट किपरचा भेद घेतला आणि अशा प्रकारे पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर बिनगडीबाद 6 या आकड्यावरती. बोनकोडे 11 बोनकोडे टीमनं सेकंड ओव्हरमध्ये मोहन दीक्षितला आणलाय.
क्रिकेटमध्ये रणनीती होते आणि ही रणनीती अगदी काय असेल बोनकुटे टीमची. ह्यावेळेस पहा भन्नाट वेगानं बॉल पिचिंग केलाय, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न फसला प्रकाश शरप्पाचा आणि बॉल गेला विकेट किपर स्वप्नील नाईकच्या हातामध्ये. लालू खूप चांगली बॉलिंग करतोय, विकेट किपरच्या मागे खूप चांगली विकेट किपिंग. यावेळेस पहा टप्पा पडल्यानंतर बॉल ऑफ स्टिकला वळाला आणि पंचांचा इशारा मात्र आलाय. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेस फुल ऑर्लेनचा बॉल, जितेश काय कॅच पकडली, खूप चांगला झेल आणि बॅट्समन आउट होतोय. सरपा त्याच दरम्यान या ठिकाणी आणखीन एक महान खेळाडू गजानन टीमचा साईनाथ पाटील यांचं सुद्धा मंचावर आगमन होतोय. मगाशी त्यांच्याशी विषयी बोललो, कारण गजानन टीम अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय, अनेक वर्ष क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करतोय. आम्ही लहान असताना साईनाथ पाटीलचा खेळ अगदी जवळून पाहिलेला आहे. सिंगल डबल घेण्यामध्ये अगदी माहीर असलेला हा बॅट्समन, डावखुऱ्याचा बॅट्समन, आणि त्यांचंच व्यासपीठावरती आगमन झालंय. बॉलर तयार. यावेळेस ऑफ ड्राईव्ह केलाय, गॅप मधून बॉल चला, परंतु खूप चांगली फिल्डिंग माजिद बलोच कडून. अगदी फ्लेक्झिबिलिटी काय आहे माजिदची, लवचिकपणा, क्रिकेटमध्ये लवचिकपणाला खूप महत्व आहे. काय बॉल अडवलाय, सिंगल तर आला आणि सिंगल नंतर स्कोर बोर्डवर रन झालेले आहेत 8. मोहन दीक्षित ओव्हर द विकेट. यावेळेस हाफ ट्रॅकर उडवलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चाललाय. नो बॉलचा इशारा पंचांकडून आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल, परंतु या बॉलवर रन किती आहेत? 1+1. या बॉलवर रन किती आहेत? एक नो बॉल आहे. चला, म्हणजे डी मध्ये गेलाय बॉल. 2 रन स्कोर बोर्डवर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 10. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल अगदी बॅटला कुठेतरी ब्रश झाला बॉल आणि ते सिंगल आले विशालच्या बॅटमधून. सिंगल नंतर स्कोर बोर्डवर रन झालेले आहेत 11. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. दुसऱ्या षटकातले 4 बॉलचा खेळ संपलाय आतापर्यंत. यावेळेस ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतल्यानंतर मात्र बॉल हवेत चाललाय, खूप चांगला झेल, परशु साठेने टिपला, बॅट्समन आउट होतोय. संदेश पाटील. बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या होत्या 6, परंतु आता नवीन बॅट्समन आलाय मैदानामध्ये. विक्रांत. यावेळेस इनसाइड आउट, लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल पाटीलच्या बॅटमधून येतोय षटकार.
खूप चांगला स्ट्रोक विशालच्या बॅटमधून अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल उडवलाय 6 धाबांसाठी. 2 षटकांचा खेळ इथं संपलाय. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 17. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले होते 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11. पहिली विकेट इथं प्राप्त झाली 7 रनवर आणि दुसरी विकेट 11 या धावसंख्येवर. आता थर्ड ओव्हरमध्ये स्वप्नील नाईक आलाय षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी. पहिलाच बॉल पिचिंग झाल्यानंतर लेग सिक्स सोडून चाललाय आणि पंचांचा मात्र इशारा येतो, दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा +1. 2 रन टीमच्या टोटलमध्ये. आता टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवर 19 रन. 19 षटक क्रमांक 30 सुरू आहे, परंतु हा बॉल स्वप्नीलला पुन्हा टाकावा लागेल. यावेळेस स्टंट अँड डिलिव्हर बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार. बॅट मधून षटकार. टीमची धावसंख्या 25 या आकड्यावरती. इथे येतोय डॉट बॉल. अगदी नाकासमोरून बॉल काढला विकेट किपरच्या हातामध्ये. आता मात्र कमबॅक केलाय स्वप्नील नाईकनं, अर्थातच लालून. बॉलर तयार. यावेळेस यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. बॉल चालला लेग सिक्स सोडून. पंचांचा आणखीन एक सिग्नल येतो, व्हाईट बॉल. सिंगल आले, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये. आता टीमची धावसंख्या आहे 26 या आकड्यावरती. यावेळेस बॉल घोषित क्षेत्रामध्ये सिंगल आले विक्रांतच्या बॅटमधून. सिंगल नंतर आता स्कोअरबोर्डवर रन झालेले आहे 27. मी मगाशी उल्लेख केला गजानन मित्रमंडळ आयोजित ओरम क्रिकेट स्पर्धा. गजानन टीमनं अनेक महान खेळाडू घडवलेले आहेत आपल्या या नवी मुंबई नगरीमध्ये. मी साईनाथ पाटीलचं नाव घेईन, मी ललित म्हात्रेंचं नाव घेईन, असे अनेक आहेत. त्यानंतर आमचे परममित्र आहेत प्रवीण पाटील, अगदी डायनॅमिक प्लेयर प्रवीण पाटील असायचा. खूप चांगली बॅटिंग त्याची असायची. यावेळेस फटका फसलाय. खूप चांगला झेल मिड विकेट रिजन मध्ये. बॅट्समन आउट होतो विक्रांत. तिसऱ्या विकेटचं पतन झालंय. खूप चांगला झेल मिड विकेट रिजन मध्ये टिपला आणि विक्रांत परतलाय. 3 विकेटचं नुकसान. टीमची धावसंख्या 27. आता नवीन बॅट्समन आलाय वेके. प्रवीण पाटील अगदी गॅप शोधण्यामागे माहीर होता तो बॅट्समन. यावेळेस अतिशय भन्नाट वेगानं बॉलची पिचिंग. बॉलने विकेट किपरचा भेद घेतला आणि इथं मात्र डॉट बॉलची सांगता. खूप चांगली बॉलिंग स्वप्नीलनं पेश केली. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या होत्या 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये रन आल्या होत्या 11. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये स्वप्नीलनं एक षटकार मारल्यानंतर काय कमबॅक केलाय. एक तर विकेट प्राप्त केले, त्यानंतर मात्र धावा त्यानं खर्च केल्या. या ओव्हरमध्ये 8 रन, म्हणजे 3 षटकांचा खेळ इथं संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवर 27 रन. आता षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर आलाय मोसिम बलोच. माझे बलोचचे जे बंधू आहेत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र या खेळाडूने सुद्धा खूप नाव रोशन केलेलं आहे आपल्या टीमकडून खेळत असताना. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे. बॉल हवेत खेळलाय मिड विकेटला, परंतु इथे जजमेंट चुकलं. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार.
37 रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 37. 3 विकेटचं नुकसान. षटक क्रमांक 4 म्हणजे शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू असताना यावेळेस हेलिकॉप्टर परंतु लँड झालाय आतमध्ये मैदानाच्या. तिथे खराब फिल्डिंग झाली. बॅकअप सुरेख होतो. त्यानंतर मात्र 2 रन. तिसरा रनचा इथं प्रयत्न होईल का आणि तसंच होताना दिसतोय. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट विकी आणि विशाल पाटीलचे. 3 रन विकीच्या खात्यामध्ये जातील. 3 रन मिळतात विकीला आणि टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 40 रन. आता मात्र मजा येईल या मॅचमध्ये. सेकंड इनिंग पाहताना प्रेक्षकांना अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. मोसीम ऑन मार्क. इथे बॉल चांगला होता और पिच परंतु विकेट कीपर करून चूक झाली आणि बॉल चालला आहे अगदी बाईच्या स्वरूपामध्ये घोषित क्षेत्रामध्ये. सिंगल नंतर आता स्कोर बोर्डवर रन झालेले आहेत 31. मी मगाशी चर्चा करत होतो गजानन टीमची. खूप चांगले शिलेदार गजानन टीमला भेटलेले होते. त्यामध्ये ललित म्हात्रेचं नाव आवर्जून घेईन, साईनाथ पाटीलचं नाव आवर्जून घेईन, प्रवीण पाटीलचं नाव आवर्जून घेईन. यावेळी साफ ट्रॅकर उडवला मिड विकेटला. डीप मध्ये फिल्डर परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय विशाल पाटीलच्या बॅटमधून चौकार. टीमची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली 45 या आकड्यावरती. अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 विकेटचं नुकसान झालंय म्हणजे 3.5 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. टीमची धावसंख्या 45. शेवटचा बॉल मोसीम. यावेळेस खूप चांगला ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट चेंडू झाला मिड ऑफ वरून. डीप एक्स्ट्रा कव्हरला थोडीशी फंबल झाली मिड ऑफला. 2 रन तर कंप्लीट. तिसरा रनचा प्रयत्न होईल का परंतु नाही. इथे रन आउटच्या रूपानं विकीला जावा लागेल. 4थ्या विकेटचं पतन. अशा प्रकारे पहिला डाव इथं संपला आणि पहिला डाव संपत असताना गावदबी तलवली या टीमने इथे हारला तर टॉस. बॅटिंग करायची होती आणि बॅटिंग करत असताना त्यानं रन बनवल्या. 4 विकेटच्या नुकसानानंतर 47 आणि 48 रनचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. बोनकोडे 11 टीम समोर अगदी फायटिंग स्कोर आहे. आणि या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुष्पक पाटील यांना. ज्या फलंदाजाने स्फोटक फलंदाजी केली होती माजिद बालोच मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. बॅक टू बॅक आपण बघतोय आता ह्या सामन्यामध्ये माजिद काय भूमिका बजावतोय. आणि त्याचबरोबर आपण बघतोय गावदेवी तळवली संघ निश्चित वेगळ्या फॉर्म मध्ये सावरलं संघाला म्हणायला हरकत नाहीये. चांगली कामगिरी जी बघितली फलंदाजांनी केली आणि त्याचं श्रेय आपण बघतोय की 4 षटकांमध्ये 47 धावा ठोकल्या. 48 धावांचं आव्हान पूर्ण करायचं जर पुढच्या फेरीमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर 2 संघ मात्र अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले. ते म्हणजे गजानन तुर्भे आणि दिवाळे 11 असे
दिवाळे गावचा असा हा संघ, असे दोन संघ पोचलेत. बघायचा या सामन्यामधून कुठला संघ मात्र ट्रायंग्युलर मध्ये प्रवेश करतोय. काहीशी बातचीत होते दोन्ही फलंदाजांमध्ये. आपल्या घरात जवळ जाताना आपण बघतोय स्ट्राईकला माजिद बालोज, नॉन स्ट्राईकला स्वप्नील नाईक. आक्रमकता सातत्याने दोन्हीही फलंदाजांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. सलामीचा गोलंदाज येतोय तन्मय. मागील सकाळच्या सत्रापासून चांगली कामगिरी सातत्याने ज्या गोलंदाजाने केली, आपल्या खांद्यावर जबाबदारी पूर्णपणे बजावली, तो तन्मय जातोय पुढचा चेंडू घेऊन. राटा मोर द विकेटने पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होतोय. पंचांकडे दाद मागितली जाते आणि येथे मात्र खेळाडू वृत्ती पाहायला मिळते. पंचांनी निर्णय दिला नव्हता परंतु घर सोडलं, पाठ थोपटताना दिसत आहेत. हीच असते खेळाडू वृत्ती, हाच असतो चॅम्पियन. जबरदस्त माजिद बालोज यांच्याकडून पाहायला मिळते की बॅटची चुंबन घेतलं चेंडूने. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात झेपावला आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा मासा बाद झाला, जाळ्यात अडकला आणि माजिद जातोय तंबूच्या दिशेने. डीजे प्लीज. संघाला पहिले यश भेटलं. माजिद सारखा चांगला फलंदाज येथे मात्र बाद झालाय. 48 धावा पेलायचे. तन्मय अखोट टप्प्याचा चेंडू होता मात्र चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातोय. एकच धाव येथे मिळेल. संघ मात्र पोचतोय एक गडी बाद एक. एक गडी बाद एक. एक मोठा मासा जाळ्यात अडकलाय. माजिद पूर्णपणे श्रेय तन्मय. आणि आता मात्र मोठा फटका येतोय आणि पंचांच्या इशाऱ्याची वाट बघतोय. षटकार लगावतोय परशु साठे. मंत्र देताना दिसतोय कारण या चेंडूवर षटकार लगावला. कारण मागील सामन्यामध्ये एक चमकदार कामगिरी परशु साठेने सुद्धा केली होती. आक्रमक स्फोटक फलंदाज आहे परशु साठे. बघूया तन्मय ह्या कान मंत्राचा कितपत उपयोग करून घेतोय. हॅलो हॅलो. चेंडू होता खेळून काढला. आपण बघतोय डीप स्क्वेअरला चेंडू येईपर्यंत येथे मात्र पंच आम्हाला कळवत आहेत 4 धावा. येथे मात्र थोडस आक्रमक पवित्रा घेतलेला करतो परशु साठे. आपण बघितलं सातत्याने आता मात्र दुहेरी अंकांमध्ये धावसंख्या पोहोचली ती 1 गडी बाद 11 वर. पहिलं षटक येथे प्रगतीपथावर असताना 4 षटकांच्या या लढतीमध्ये मात्र 48 धावांपर्यंत पोहोचताना मात्र प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचे पाहायला मिळत आहेत. दरम्यान तन्मय जातोय पुन्हा एकदा राईट हॅम ओव्हर द विकेट. आखो टप्पाचा चेंडू होता. निश्चितच अनुभवी पंच शांतीनाथ पाटील आपल्याला कळवतात की डाव्या एष्टी बाहेर जाणारा हा चेंडू होता आणि अवांतर घोषित केला पंचांनी. अवांतर धावसंख्येमध्ये भरणा झाला. संघ पोचलाय 12 वर. पहिल्या चेंडूवर माझी त्याला बाद केलं होतं परंतु येथे परशु थांबून देत नाही. आपण बघतो डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केलेली आहे. चेंडू आडव्यापर्यंत समाधानकारक
एकच धाव येथे परशु पूर्ण करतोय. संघ पोचतोय एका धावाने पुढे 13 वर. 48 धावांचा पाठलाग करताना विजयाच्या दारी पोचायचा असेल, ट्रँग्युलर मध्ये प्रवेश करायचा असेल तर पूर्णपणे प्रयत्न करताना आपण बघतोय दोन्हीही संघ. दरम्यान स्वप्नील नाईक खेळण्यासाठी सज्ज होतोय. तन्मय जातो पुढचा चेंडू घेऊन. आता मात्र खेळून काढला चेंडू. आपण बघतोय तिथं पॉईंटचं क्षेत्रपर्यंत बॅकवर्ड पॉईंट मध्ये तिथे घोषित क्षेत्र असल्या कारणामुळे फक्त एकच धाव येथे मिळणार आहे. तन्मय याचं हे पहिलं षटक आपण बघतोय, पॉवर प्लेचं षटक होतंय, परंतु चांगली सुरुवात जी केली होती माजिद याला बाद केलं होतं. 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. नक्कीच आक्रमकता या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघ एकदम मजबूत स्थितीमध्ये आहेत. बघायचा कुठला संघ वरचढ ठरतोय या सामन्यामध्ये. दरम्यान विकी मला वाटतं बघतोय आपण रणअप घेताना, बाजू मोजताना आपल्या गोलंदाजीच्या भागामध्ये. दरम्यान निश्चित केल्यानंतर बघतोय आपण परशु साठे मात्र स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर स्वप्नील नाईक. धावसंख्या स्थिरावली आहे ती 14 वर. 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. 11.33 च्या सरासरीने मात्र धावा जमाव लागतील. पाहायला गेलं तर विकीच्या हातामध्ये चेंडू दिला. 10 ते 12 पावलांचा रनअप राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करणार होते म्हणजे परशुसाठी. यस, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न येथे मात्र चकला जातोय. कुठलीही धाव मिळणार नाही. पहिला चेंडू आणि स्वतःची ओळख या चेंडूने करून दिली आहे. डॉट बॉल येथे मात्र विकेटच्या माध्यमातून टाकण्यात येतोय. 17 चेंडू आणि 34 धावांची गरज. चौदा अखो टप्पाचा चेंडू होता, मात्र सुंदर फटका ते पाहायला मिळतोय. डीप पॉइंटला सरळ जातोय षटकार. कारण 2 स्फोटक असे हे फलंदाज तंबूच्या दिशेने परतलेत, परंतु खेळ अभी तक बाकी है. सातत्याने आक्रमक पवित्रा घेतला होता, संघाला सावरलं होतं. आता मात्र 20 वर संघ थांबलाय. अजूनही 28 धावांची गरज आहे. अमित, काय सांगशील, काय होऊ शकतं या सामन्यामध्ये? नक्कीच पहिला फलंदाज बाद झाला होता बाजी, त्यानंतर जो खेळाडू आला होता परशुराम असेल, कारण त्याच्यावर अंडरराईज प्रेशराईज होतं, प्रेशर होता, त्याच्यावर भरपूर प्रेशर होता. या प्रेशराखाली बळी गेल्यात उंचावरून फटके मारण्याच्या नादात. पुष्पक, नक्कीच अजूनपर्यंत आता जो फलंदाज येतोय जितेश, मागील सामन्यामध्ये काय देखणी फलंदाजी केली होती, काय देखणे फटके मारले होते, तो जितेश अजूनपर्यंत खेळपट्टीवर आहे. तसाच अनुभवी एक स्वप्नील नाईक नावाचा स्फोटक फलंदाज आपण नॉन स्ट्राईकला बघतोय. नक्कीच काय होऊ शकतं बघूया या पुढच्या चेंडूवर. दरम्यान विकी जातोय, पंचांकडून गाड घेताना दिसतोय जितेश. क्षेत्ररक्षणात बदल होतोय थोडासा. नक्कीच धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न येथे मात्र विकीकडून पाहायला मिळतोय. बघूया विकी पुन्हा एकदा जातो आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट हॅम ओव्हर द विकेट. नौका फलंदाज जितेश.
येथे मात्र फुलटॉस चेंडू मात्र खेळून काढलाय, स्वीप केलाय, चेंडू जातोय घोषित क्षेत्र. एकच धाव फक्त मिळेल, संघ पोचलाय 21 वर. चौदा चेंडू आणि 27 धावांची गरज. 14 चेंडू आणि 27 धावांची गरज. बघूया काय होतं या सामन्यामध्ये. जितेश आणि स्वप्नील पूर्णपणे आपल्या खांद्यावर हा भार घेऊन मात्र विजयाच्या दारी पोचायचंय. आक्रमकता सातत्याने पाहायला मिळते, म्हणायला हरकत नाहीये, कारण चांगले गोलंदाज तळवली गावदेवी तळवली या संघामध्ये देखील पाहायला मिळतात. प्रकाश सर यासारखा एक अनुभवी खेळाडू आहे, सातत्याने चांगले कानमंत्र आपल्या खेळाडूंना देत असतात. दरम्यान विकी जातोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन. येथे मात्र चेंडू फळीची कड मात्र घेतली होती, परंतु घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पंच कळवतात एक धाव नक्कीच येथे मिळते. संघ पोचतोय 22 वर. आता मात्र चांगलं कमबॅक करतोय विकी. दुसरं षटक येथे प्रगतीपथावर असताना, शेवटचा चेंडू अजूनपर्यंत शिल्लक असताना 4 षटकांच्या लढतीमध्ये विकी जातोय पुढचा चेंडू घेऊन. यस जितेश, चांगला फटका परंतु सेफ फटका. तेथे सुंदर क्षेत्ररक्षण. अंदाज मात्र आपण बघितलं की चेंडूवर पोहोचणं अशक्य झालं होतं तन्मयला, परंतु 2 धावा नक्कीच येथे धावून काढतात. आणि येथे दुसरं षटक सुद्धा संपुष्टात आहे. दुसऱ्या षटकाच्या संपुष्टीनंतर धावसंख्या पोहोचली ती 24 वर. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. बघूया काय होईल या पुढच्या षटकांमध्ये. तत्पूर्वी थोडीशी संधी आपण देऊया डीजे. जय रोशन ठाकूर उर्फ बुमरा. एक आगळी वेगळी स्टाईल या गोलंदाजाची, खरोखरच अशी स्टाईल थोडासा फलंदाजाला त्रासदायक ठरते. अमित, या गोलंदाजाची स्टाईल बघितली तर नक्कीच त्याला त्याचे सहखेळाडू मी मगाशी बघितलं होतं जेव्हा पंचांच्या भूमिकेत होतो तेव्हा बुमरा या नावाने संबोधत होते, कारण एक आगळी वेगळी स्टाईल या गोलंदाजाची. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. निश्चितच अशा प्रकारच्या स्टाईल ज्या असतात, आपण बघितलं पॉल ॲडम्स असू दे, बरेचसे खेळाडू आहेत, त्याच्यामुळे थोडासा अडचणीत फलंदाज येतो. अमित नक्कीच पुष्पक, तू म्हटल्याप्रमाणे नक्कीच त्याची आगळीवेगळी सगळी शैली आहे. नक्कीच त्याचा बॅट्समन कन्फ्यूज होत असेल असं मला वाटतंय. बघूया, परंतु चेंडू जोपर्यंत डिलिव्हरी करत नाही तोपर्यंत नक्की पुढचा चेंडू घेऊन येतोय. आणि येथे मात्र नक्कीच म्हटलं होतं की अजून एक खेळाडू बाकी आहे, तो म्हणजे स्वप्नील नाईक. जबरदस्त षटकार लगावतोय. 6 धावांनी धावफलक पुढे सरकलं. संघ पोहोचलाय 30 वर. आक्रमकता पाहायला मिळते, उत्साह वाढतोय प्रेक्षकांचा. 11 चेंडू आणि 18 धावा. 11 चेंडू 18 धावा, परंतु उभा आहे स्वप्नील नाईक. व्हॉट अ बॅट्समन ऑन द क्रीज. पूर्णपणे तंत्रशुद्ध फलंदाज, पूर्णपणे शांत डोकं ठेवून खेळतोय. जबरदस्त फलंदाज स्वप्नील नाईक पुन्हा एकदा सज्ज होत आहे. आणि रोशन ठाकूर आपल्या बॉलिंग मार्कवर राईट हॅम ओव्हर द विकेट. येस, स्वप्नील खेळून काढला. आता मात्र चेंडू डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये बघतोय. सुंदर क्षेत्ररक्षण होते, चांगली फेक तेथे होते. रोशनच्या हातामध्ये चेंडू जातोय. सिराव तो कमबॅक करतोय. पुन्हा एकदा गावदेवी तळवली संघ. क्षेत्ररक्षकांची भूमिका मात्र खूप महत्वाची असते आणि निश्चितच चांगली साथ येथे मात्र रोशनला लाभते. परंतु एक चांगली जोडी खेळपट्टीवर अजूनपर्यंत खेळताना जितेश आणि स्वप्नील धावांचा पाठलाग करताना. धावसंख्या आता पोहोचली आहे ती म्हणजे 31 वर.
येथे मात्र नक्कीच पंच आम्हाला कळतात. पुन्हा एकदा येथे अवांतर चेंडूची टाकण रोशनच्या हातून थोडासा दबाव नक्कीच येथे दिसतोय रोशनवर, कारण घातक फलंदाज अष्टपैलू खेळाडूंची भरणा असलेले दोन्ही संघ आहेत, परंतु अनुभव खूप महत्वाचा असतो. आणि पूर्णपणे बघितलं तर स्वप्नील नाईक एक चांगला खेळाडू आहे आणि जितेश हा चांगली साथ मात्र नक्कीच देतोय. तत्पूर्वी गोलंदाज जातोय पुन्हा एकदा रोशन. यश जितेश आडव्या बॅटने खेळण्याचा होता, कमबॅक करतोय, महत्वाचा असतोय, कारण गोलंदाजी हितगुज बातचीत त्याला दिलेला हा सल्ला खूप महत्वाचा असू शकतो प्रत्येक चेंडू मागे. दरम्यान स्थिरावली धावसंख्या थांबली ती म्हणजे 32 वर. यस जितेश येथे आता कान मंत्र म्हटल्याप्रमाणेच पूर्णपणे उपयोगात आणतोय रोशन ठाकूर. आठ चेंडू आणि 16 धावांची गरज. निश्चितच एक षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा कमबॅक करतोय रोशन ठाकूर. आपल्या संघासाठी जातोय जितेश साठी पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. यस जितेश, ये तन्मय व्हॉट कॅच, जबरदस्त येते टाल साधला म्हणजे आणि अचूक अंदाज बांधला तेथे, स्वतःला सावरलं. षटकाराच्या दिशेने चेंडू जाणार होता, परंतु येथे मध्ये उभा राहिलाय तन्मय. टिपलाय आणि सगळं पूर्णपणे यश आपल्या नावे करून घेतलं. रोशन कमबॅक करतोय गोलंदाजीमध्ये. धावसंख्या स्थिरावली आहे ती म्हणजे 32 वर. 7 चेंडू 16 धावा. सुंदर चेंडू, हेच असतं अनुभव. मगाशी सांगितलं होतं की अनुभव हा खूप महत्वाचा असतो. नौखा गोलंदाज होता प्रकाश सराया, मी मगाशीच म्हटलं होतं एक अनुभवी खेळाडू आहे, जबरदस्त खेळाडू आहे आणि काही कानमंद गोलंदाजाला दिले, पूर्णपणे खरा उतरलाय. पूर्णपणे खरा उतरून मात्र रोशन येथे मात्र तिसरं षटक संपुष्टात आले. संघ स्थिरावलाय 32 वर. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. जबरदस्त गोलंदाजी, एक षटकार खाऊन सुद्धा फक्त 8च धावा दिल्यात. अप्रतिम गोलंदाजी रोशन, वेल डन. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी. आता मात्र स्वतः प्रकाश सरया येतोय. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज असताना मंदार आणि स्वप्नील 6 चेंडू 18 धावा. सातत्याने आक्रमकता पाहायला मिळते या सामन्यांमध्ये आणि निश्चितच पूर्णपणे सुरुवात जी केली होती गावदेवी तळवली संघाने गोलंदाजी करताना. 6 चेंडू 18 धावा. व्हॉट अ मॅच, काहीही होऊ शकतं. दिवाळे 11 दिवाळे संघाचा कर्णधार. माझा आवाज आपणापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण समालोचन कक्षात वळायचे. स्कोर 32-32. 16 पाहिजे. 6 चेंडू 16. सहा चेंडू आणि 16 धावा. काय होईल आम्ही काय सांगणार या सामन्याबद्दल, कारण 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. नक्कीच आपलं मत या चेंडूवर आपण व्यक्त करा. दरम्यान जातोय प्रकाश.
पहिला चेंडू फुलटॉस प्रचा चेंडू होता, एक धाव पूर्ण केलेली आहे. स्वप्नील जातोय नॉन स्ट्राईकवर, तेथे मात्र चेंडू फोक होते. चांगलं कापड बघितलं, बॅकअप चांगलं होत आहे. 5 चेंडू आणि 15 धावा. काय सांगशील अमित? नक्कीच अनुभवाचा भरपूर फायदा असेल तो प्रकाश सरप्पा याला. बघूया त्या अनुभवाची शिल्लक त्याच्या पाठीशी आहे. पाहूया येणारा काळ ठरवेल पुढचं चेंडू. येथे मात्र जातोय 4. वॉच मॅच. धाव संख्या आता मात्र 4 ने पुढे सरकली आहे. संघ पोचला आहे 37 वर. 4 चेंडू 11 धावांची गरज. वॉच मॅच. कंपल्सरी चेस करायचे आहेत धावा. मंदार आता मात्र सामन्याला कलाटणी देताना दिसतोय, आपल्या संघाला सावरताना दिसतोय. नक्कीच येथे मात्र क्षेत्ररक्षकांची साथ येथे मात्र लाभत नाहीये. 4 चेंडू 11 धावा. थोडीशी चेंडूची पाहणी करताना दिसतो. स्वप्नील पंचांकडे चेंडू दिलाय. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना निश्चितच मला वाटतं दुसरा चेंडू, येथे दुसऱ्या चेंडूची निवड झाली आहे. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. दिवाळे 11 संघाचा संघनायक, विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाजवळ यायचंय. आणि येथे मात्र चेंडू फळीची कड चेंडूने घेतली. चेंडू गेलाय घोषित क्षेत्रामध्ये. एकच धाव येथे मिळाली. 3 चेंडू 10 धावा. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. 38 धावसंख्या आतापर्यंत झालेल्या आहेत. ओ हो कॉल येथे महत्वाचा होता. विकीने सांगितलं होतं की तू थांब मी घेतोय. तन्मय सरसावला होता, परंतु येथे मात्र फायदा होतोय. मंदारची खेळी संपुष्टात येते. चौथा गाडी बाद होऊन तंबूच्या दिशेने. आता मात्र 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. डीजे येथे मात्र नक्कीच आपण बघतोय प्रकाश. अनुभव खूप महत्वाचा असतो. एक अनुभवी खेळाडू आहे निश्चितच. मनगटातली ताकद आपण बघितली, जो जोर होता तो मात्र आता तोंडातून बाहेर पडला हा चेंडू टाकल्यानंतर. 1 चेंडू 10 धावांची गरज. सुंदर गोलंदाजी प्रकाश सरया. 1 चेंडू 10 धावांची गरज. सुंदर फटका येथे पाहायला मिळतोय. तन्मय याने झेल सोडलाय, परंतु 6 धावा जरी गेल्या तरी येथे मात्र गावदेवी तळवली संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय. निश्चितच म्हटल्याप्रमाणे ट्रँग्युलर मध्ये प्रवेश केल्यानंतर येथे आता आम्ही लगेचच सांगतोय की नाणेफेकीसाठी यायचंय. परेश गजानन तुर्बे, दिवाळे 11 दिवाळे आणि गावदेवी तळवली अशा 3 संघ मात्र ट्रँग्युलर मध्ये येऊन पोहोचलेले आहेत.